नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक पाहणार आहोत। बघा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन काय राहतं की अ लिनियर इक्वेशन और पॉलिनॉमियल विथ वन और मोर टर्म्स कंसिस्टिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू वन और मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल इज नोन ॲज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन। बघा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय आहे तुमच्याकडं, dy बाय dx प्लस पी वाय इक्वल टू क्यू किंवा dx अपॉन dy प्लस p1x इक्वल टू q1। बघा इथं की आपल्याकडे dy बाय dx प्लस पी वाय म्हणजे वायचा जो कोइफिशियंट असेल तो p असेल, इक्वलच्या नंतर जो असेल तो q असेल। ठीक आहे, वेअर p अँड q आर इन फंक्शन ऑफ x अलोन। म्हणजे जर आपल्याकडे फर्स्ट असेल तर तुमच्याकडे p आणि q कशामध्ये पाहिजे, x मध्ये, आणि जर dx अपॉन dy असेल प्लस p1x इक्वल टू q असेल तर तुमच्याकडे p आणि q जो तो कशामध्ये पाहिजे, y मध्ये। ठीक आहे, आता बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करण्याची मेथड कशी आहे। तुमच्याकडे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx बघा या फॉर्ममध्ये असेल dy बाय dx प्लस py इक्वल टू q, p आणि q कशामध्ये पाहिजे, x मध्ये। जर असं असेल तर आपण कम्पेअर करणार। बघा, हा जो y आहे yचा कोइफिशियंट p घेणार आणि इक्वलच्या नंतरचा जो पार्ट आहे तो q घेणार। म्हणजे आपण फर्स्ट काय करणार की फाइंड p आणि q। p आणि q काढल्यानंतर तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढायचे। बघा, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो, e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx। मग आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढल्यानंतर तुमच्याकडे जनरल सोल्युशन काय राहतं, बघा या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q, q म्हणजे आपण काढलेला आहे, इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx प्लस c। ठीक आहे, सपोज दुसरं इक्वेशन असेल आपल्याला की dx अपॉन dy या फॉर्ममध्ये असेल प्लस px इंटू q, p आणि q कशामध्ये पाहिजे, y मध्ये असेल तर सेम प्रोसेस आहे, p आणि q काढणार। बघा, x चा कोइफिशियंट कोण असेल तुमच्याकडे p ची व्हॅल्यू काढल्यानंतर इंटिग्रेशन p dy हे झालं तुमच्याकडं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स। आणि सेम मग जनरल सोल्युशन काय इथं y होता तर इथं काय असेल आता x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स सेम x च्या जागी काय होता y, इंटिग्रेशन ऑफ q इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dy प्लस c। तर आपली ही झाली प्रोसेस। आता आपण एक्झाम्पल पाहूया। एक्झाम्पल आहे बघा, काय तुमच्याकडे फर्स्ट एक्झाम्पल बघा, सोल्युशन गिवन काय तुमच्याकडे क्वेश्चन dy बाय dx प्लस 4x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू y इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 होलचा क्यूब। ठीक आहे, आता हे आपल्याकडं इक्वेशन दिलं आहे क्वेश्चन, तर तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय, dy बाय dx प्लस py इक्वल टू q। आलं का, बघा इथं dy बाय dx नंतर हा y उरलेला आपल्याकडे हा p असेल आणि इक्वलच्या नंतरचा हा q असेल। तर जर मी कम्पेअर केला तर कम्पेअर करून तुमच्याकडे काय येतं की p ची व्हॅल्यू किती येते, बघा y चा कोइफिशियंट किती आला तुमच्याकडे 4x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 अँड q इक्वल टू काय आपल्याकडे, इक्वलच्या नंतरचा पार्ट कोण आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 होलचा क्यूब। बघा इथं आपण p आणि q ची व्हॅल्यू काढली तर आपल्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो आपण if। इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काय राहतो, e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता p ची व्हॅल्यू किती आपल्याकडं बघा 4x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1। आता आपल्याला बघा ह्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे, तर इंटिग्रेशन कसं निघेल बघा की एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, खालच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण वरती आणू शकतो। बघा खालच्या फंक्शन कोण आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1, मी तर ब्रॅकेटमध्ये लिहितो तुम्हाला समजेल। खालच्या फंक्शन कोण आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1। जर मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर किती येतो 2x, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 0। मग आपल्याला जर खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण वरती आणू शकतो, इथं वरती 2x आणू शकतो। बघा इंटिग्रेशन ऑफ, मी 2 बाहेर काढला, हा 4 होता ना, या 4 ची 4 केली मी, 2 इंटू 2x केला। ठीक आहे, अपॉन किती एक्स स्क्वेअर प्लस 1 dx। तर इंटिग्रेशनमध्ये बघा काय राहतं की खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल म्हणजे कसं बघा, इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx इक्वल टू, बघा खाली फंक्शन f ऑफ x आहे आणि त्याचा वरती जर डेरिव्हेटिव्ह असेल तर log ऑफ f ऑफ x हा त्याचा डेरिव्हेटिव्ह होतो। मग बघा एक्स स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 2x आला तर त्याचं इंटिग्रेशन किती येईल इथं, if इक्वल टू e रेज टू, हा 2 तर बाहेर आहे, बघा एक्स स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 2x वरती आला, त्याचं इंटिग्रेशन येईल लॉग ऑफ किती, खालचा फंक्शन कोण आहे एक्स स्क्वेअर प्लस 1। ठीक आहे,
आता बघा हा लॉग जो आहे 2 जो आहे लॉगच्या समोर आहे तर आपण त्याला इकडे पाठवू शकतो. तर ई रेस टू काय लॉग ऑफ किती x² + 1 हा समोर होता, हा पॉवरला जाईल इकडे तर काही तुमच्याकडे पॉवरला 2. ई आणि लॉग निघून जातो तुमच्याकडे, इथं बघा ई आणि लॉग निघून गेला, राहिलं काय तुमच्याकडं x² + 1 होलचा स्क्वेअर. तर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला तुमच्याकडं x² + 1 होलचा स्क्वेअर. आता बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आल्यानंतर आपण काय करतो जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन काय राहतो तुमच्याकडं, जनरल सोल्युशन बघा फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इंटू y इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx + c. हा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे जनरल सोल्युशनचा. कधी ज्यावेळेस तुमच्याकडे dy/dx + pdy इक्वल टू q असेल. आता आपण व्हॅल्यू पुट करूया इथं या फॉर्म्युलामध्ये. तर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आलाय तुमच्याकडं x² + 1 चा स्क्वेअर इंटू y समोर घ्या किंवा नंतर घ्या एकच मिनिंग होतो. इंटिग्रेशन ऑफ q ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याकडं बघा, q ची व्हॅल्यू किती आहे 1/x² + 1 होलचा क्यूब इंटू, आणि आता इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती काढले आपण x² + 1 चा स्क्वेअर dx + c. आता फक्त त्याचं इंटिग्रेशन काढूया बघा x² + 1 होलचा स्क्वेअर इंटू y इक्वल टू, आता बघा ही x² + 1 ची व्हॅल्यू किती 3 आहे आणि इथं किती आहे 2 आहे. तर राहिलं किती तुमच्याकडे इंटिग्रेशन ऑफ 1/x² + 1 dx + c. फक्त आता याचं इंटिग्रेशन काढूया किती येईल इंटिग्रेशन बघा x² + 1 चा स्क्वेअर इंटू y इक्वल टू, याचं इंटिग्रेशन येतं बघा 1/x² + 1 चा इंटिग्रेशन आहे tan इनवर्स ऑफ x + c. हा झाला तुमच्याकडं जनरल सोल्युशन. ठीक आहे, तर आपल्याकडं हे झालं प्रोसेसनुसार लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन. ठीक आहे, आपण काय काय केलं पहिलं dy/dx + py इक्वल टू q च्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. तर आपण फाइंड केलं फर्स्ट p आणि q. p आणि q फाइंड केल्यानंतर तुमच्याकडे दुसरा आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स, तो काय राहतो e⁻⁻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 ⁻
वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स डी एक्स प्लस सी. बस झालं, एवढीच प्रोसेस आहे याच्यामध्ये. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिसतं तुम्हाला, सेम सोल्युशन गिवन काय dy बाय dx प्लस y अपॉन x इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता याच्यामध्ये तुम्हाला लास्टला कंडिशन दिलं आहे 1 अँड x इक्वल टू 1. आता हे आपल्याला शेवटी ज्यावेळेस आपण जनरल सोल्युशन काढू त्यावेळेस आपल्याला c ची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्या व्हॅल्यू पुट करायचे, म्हणजे त्यांनी इनिशियल व्हॅल्यू दिलेली आहेत आपल्याला. ठीक आहे, आता आपण याचा नंतर वापर करूया. फर्स्ट आपल्या क्वेश्चनमध्ये बघा स्टँडर्ड फॉर्म काय तुमच्याकडं dy बाय dx प्लस py इक्वल टू q. जर मी कम्पेअर केलं इथून तर बघा dy बाय dx ला dy बाय dx आला, बघा इथं dy बाय dx इथं dy बाय dx. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा y ला y वरती y ला y, मग उरलेला कोण आहे तुमच्याकडं p. मग p ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 1 अपॉन x. त्याच्यानंतर इक्वलच्या नंतरचा पार्ट कोण असतो q. बघा इक्वलच्या नंतरचा पार्ट कोण आहे q. q किती दिला आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर. आपण याचं इंटिग्रेशन काढूया आता, सॉरी इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढूया. if इक्वल टू काय राहतो तुमच्याकडे इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. तर व्हॅल्यू पुट करूया आता, किती तुमच्याकडे ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन एक्स डी एक्स इक्वल टू परत सेम आता ई रेस टू 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन किती असतो लॉग ऑफ एक्स. बघा इथं कुठं तर लिहून देतो मी तुम्हाला इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, आता ई आणि लॉग निघून जाईल, राहिलं काय तुमच्याकडं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू एक्स. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आल्यानंतर आपलं जनरल सोल्युशन काढतो आपण. जनरल सोल्युशन काय राहील तुमच्याकडे जनरल सोल्युशन फॉर्म्युला. बघा इथं फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडं y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx प्लस c. हा तुमच्याकडे जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे. आता फक्त व्हॅल्यू पुट करूया आपण. बघा इथं y ला y, ठीक आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला आपल्याकडं इंटू x इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ तुमच्याकडं q किती आहे एक्स स्क्वेअर आहे आणि नंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती करायला आपण x dx प्लस c इक्वल टू बघा y x इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू एक्स किती झाला एक्स क्यूब dx प्लस c. फक्त आता व्हॅल्यू पुट इंटिग्रेशन काढूया y x इक्वल टू
एक्स क्यूबचं इंटिग्रेशन किती राहतो बघा, एक्स रेस टू एन डी एक्स असेल तर याचं इंटिग्रेशन राहतं 1 ने ॲड होतो आणि 30 पॉवर आपल्याला खाली घ्यायची. ठीक आहे, मग याचं इंटिग्रेशन किती येईल, पॉवर 3 आहे, 1 ने पॉवर वाढली म्हणजे किती, एक्स रेस टू 4/4. ठीक आहे, आणि प्लस सी. आता हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. पण हे जनरल सोल्युशन आलं आपल्याकडं, पण त्यांनी इनिशियल कंडिशन दिलेली आहे क्वेश्चनमध्ये. काय दिलं आहे, y = 1 आणि x = 1. मग आपण हे पुट करणार याच्यामध्ये, पुट y = 1 अँड x = 1. या व्हॅल्यू कशासाठी असतात, आपल्याला c ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. सपोज पुट द व्हॅल्यू y = 1 इन इक्वेशन 1. पुट करा, y ची पण व्हॅल्यू 1 आहे, x ची पण 1 व्हॅल्यू आहे. परत 1/4/4 = c. देन इम्प्लाइज 1 × 1 1 = 1/4 1/4 = c. सॉरी प्लस सी, सॉरी इथं प्लस सी आहे, प्लस सी. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, सी ची व्हॅल्यू काढायची आहे. तर सी = हा 1/4 प्लस इकडे आल्यावर काय होईल, मायनस 1/4. देन इम्प्लाइज सी ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं, हे सॉल्व करा. कसं सॉल्व करतो आपण, याच्या खाली काही म्हणजे 1 असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन, दिस इंटू दिस, 1 × 4 4, नंतर 1 × 1 -1/4 = 3/4. तर तुमच्याकडे सी ची व्हॅल्यू किती आलेली आता, सी = 3/4. तर जी सी ची व्हॅल्यू आलेली 3/4 ती पुट करायची. बघा पुट c = 3/4 इन इक्वेशन 1. तर पुट करा. आता बघा काय केलं आपण, की जे इनिशियल कंडिशन दिले ती सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला दिलेलं असतं. आपल्याकडे जनरल सोल्युशन आलेलं आहे, हे जनरल सोल्युशन आहे. या जनरल सोल्युशनमध्ये जी इनिशियल कंडिशन व्हॅल्यू पुट करून तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, सी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर सी ची व्हॅल्यू आलेली बघा. आता पुट करा, काय तुमच्याकडे yx = x⁴/4 प्लस सी ची व्हॅल्यू किती आली बघा, इक्वेशन 1 मध्ये 3/4. ही व्हॅल्यू पुट केली तर हे आलं तुमच्याकडे इज अ जनरल सोल्युशन. जर इनिशियल कंडिशन दिली असेल तर, नसन दिली तर तुमच्याकडे हेच आन्सर काय आहे, फाईन. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं तुम्हाला, सेम की आता मी डायरेक्ट गिवन लिहितो. गिवन आहे तुमच्याकडं क्वेश्चन डायरेक्टली, dy/dx - 2y = e⁻²x. आता बघा याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर स्टँडर्ड फॉर्म काय आहे, dy/dx + py = q. तर कम्पेअर करा. बघा कम्पेअर कसं करणार, dy/dx ला dy/dx आहे, ठीक आहे, y ला y आहे. आता y ला y आलं तर आता p आणि q ची व्हॅल्यू काढायची आपल्याला इथून. तर कसं येईल तुमच्याकडे, p = y सोडून काय राहिलं तुमच्याकडं, -2 अँड q = e⁻²x. ठीक आहे, आता आपण काय करूया की बघा पी आणि क्यू काढल्यानंतर आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. काय इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला, e⁻∫pdx. हा तुमच्याकडं इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुट करूया आपण आता, काय ना, if = e⁻∫ p ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं, -2 dx. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ. आता बघा इंटिग्रेशन काढताना मायनस समोर येतो, इंटिग्रेशन बघा -2 कॉन्स्टंट समोर आला, राहिलं काय तुमच्याकडं 1 dx. बघा -2 कॉन्स्टंट होता, बाहेर आला, आणि आपल्याला बघा काही नसतं म्हणजे 1 असतो, e⁻². आता इथं 1चा इंटिग्रेशन किती असतो, x. मग तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आहे इक्वल टू किती आला, e⁻²x. आता पाहूया आपण जनरल सोल्युशन. बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आला, जनरल सोल्युशन काय राहील तुमच्याकडं सांगा. जनरल सोल्युशन फॉर्म्युला y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx प्लस c. तर व्हॅल्यू पुट करा. आता काय तुमच्याकडं y ला y, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आहे, e⁻²x इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q किती आहे, e⁻²x, आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर आला e⁻²x dx प्लस c. आता बघा y अपॉन हा -2 पॉवर आहे, तर खाली आल्यावर काय होईल ती e⁻²2 पॉवर. म्हणजे हे बरोबर वाटत नाही म्हणून मी खाली घेतलं e⁻². बघा e⁻²x आहे, बघा दोघांचा बेस सेम आहे, तर पॉवरची काय होते ॲडिशन. तर काय तुमच्याकडे इंटिग्रेशन ऑफ e⁻²x - 2x dx प्लस c. ठीक आहे, आता आपण फक्त कॅल्क्युलेशन करूया. y अपॉन e⁻²x इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x मधून 2x गेला, e⁻0 dx प्लस c. मी एक थोडा एक्स्ट्रा स्टेप येतो, y अपॉन 2 e⁻²x इक्वल टू e⁻0 म्हणजे किती, इंटिग्रेशन ऑफ बघा किती तुमच्याकडं
इंटिग्रेशन ऑफ 1 dx, कोणत्याही संख्येची पॉवर जर 0 असेल तर आन्सर येतो 1 dx प्लस सी y अपॉन ई रेस टू 2x इक्वल टू 1 चा इंटिग्रेशन किती x प्लस सी. दिस इज अ जनरल सोल्युशन. काय जनरल सोल्युशन बघा, इथं तुम्हाला काय काय आपण यूज केला. 1 dx इंटिग्रेशनचं 1चं इंटिग्रेशन किती असतो x. परत तुमच्याकडे बघा बेस सेम असेल, सपोज a रेस टू m इंटू a रेस टू n, दोघांचा बेस सेम आहे तर पॉवरची काय होते ॲडिशन m प्लस n. हे पण पाहिलं आपण बघा. त्याच्यानंतर अजून काय पाहिलं आपण याच्यात एक्स्ट्रा काहीच नाही आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण काढू शकतो जनरल सोल्युशन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. या क्वेश्चनमध्ये काय दिलं तुम्हाला सेम की dy बाय dx प्लस 2y टू टॅन एक्स इक्वल टू साइन एक्स आणि गिवन कंडिशन दिलेली y इक्वल टू 0 x इक्वल टू पाय बाय 3. आता हे जे गिवन कंडिशन आहे इनिशियल कंडिशन, हे तुम्हाला कशासाठी दिलं जातं, फाइंड सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी. ठीक आहे, सी ची व्हॅल्यू काढायची आणि नंतर पुट करून द्यायचं. आता बघा सेम आपल्याकडे काय कम्पेअर करा हे इक्वेशन कुणाशी, dy बाय dx प्लस py इक्वल टू qc. आता मी जर कम्पेअर केलं काय तुमच्याकडं बघा dy बाय dx ला dy बाय dx, नंतर y ला बघा इथला y जो आहे y हा पण y. आता सोडून काय तुमच्याकडे बघा हा y सोडून काय राहिला p ची व्हॅल्यू, हा y सोडून 2 tan x राहिला. ठीक आहे, आणि नंतर इक्वलच्या नंतर कोण आहे बघा, इक्वलच्या नंतर q आहे, इक्वलच्या नंतर कोण आहे q साइन x. चला आता आपण काय करूया, हे आल्यानंतर आपण काय करतो इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. if इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ काय पी डी एक्स. दिस इज अ इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आहे तर पुट करा फक्त व्हॅल्यू if इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ 2 tan x. पी ची व्हॅल्यू किती आहे 2 tan x dx. ठीक आहे, आता फक्त आपण व्हॅल्यू काढूया इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू ई इंटू 2 कॉन्स्टंट आहे tan x dx. ठीक आहे, आता बघा इथं आपल्याला काय करायचं, इथं याचं इंटिग्रेशन काढायचं आहे तर ई रेस टू 2 बाहेर, तर tan x चा इंटिग्रेशन येतो लॉग ऑफ, तर किती तुमच्याकडं लॉग ऑफ सेक एक्स. tan x चं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ सेक एक्स. ठीक आहे, आता बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, हा 2 समोर आहे तर लॉगच्या समोर 2 असेल तर आपल्याला पॉवरला पाठवायचं आहे ई रेस टू लॉग ऑफ सेक्स. आता हा 2 आहे पॉवरला गेला तर काय सेक्स स्क्वेअर एक्स. आता लॉग एक्स आणि ई हे निघून जातील, राहिलं काय तुमच्याकडं if इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आता हे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आल्यानंतर आपण काय करतो जनरल सोल्युशन काढतो. काय राहतो तुमच्याकडे जनरल सोल्युशन बघा, जनरल सोल्युशन सेम काय y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx प्लस c. फक्त आता व्हॅल्यू पुट करूया आपण याच्यामध्ये. काय तुमच्याकडं y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला तुमच्याकडं सेक्स स्क्वेअर एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन q ची व्हॅल्यू किती आहे साइन x. बघा इथं q किती आहे तुमच्याकडं साइन x, तर व्हॅल्यू पुट करूया साइन एक्स, नंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आहे सेक्स स्क्वेअर एक्स dx प्लस c. आता फक्त इंटिग्रेशन काढू याचा y इंटू सेक्स स्क्वेअर एक्स इक्वल टू, आता इथं बघा साइन एक्स सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजे काय 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स dx प्लस c. मी काय वापरलं इथं की तुमच्याकडे जो कॉस एक्स असतो तो असतो 1 अपॉन सेक एक्स, किंवा सेक एक्स जर असेल तर 1 अपॉन कॉस एक्स. ठीक आहे, मग जर स्क्वेअर केला बघा सेक्स स्क्वेअर एक्स होता तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स झाला. तर इथं काय होईल तुमच्याकडं y इंटू सेक्स स्क्वेअर एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअरची मी फोड केली. कशी फोड केली बघा, कॉस एक्स एकदा घेतला आणि इंटू कॉस एक्स घेतला, कॉस स्क्वेअर एक्स आहे ना इंटू dx प्लस c, कारण आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन निघणार नाही याचं, तर आपण फोड केली इथं बघा 1 अपॉन साइन एक्स अपॉन कॉस एक्स किती आहे तुमच्याकडं टॅन एक्स, आणि आता पाहिलं 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे किती सेक एक्स dx प्लस c. तर टॅन एक्स इंटू सेक एक्स हे कुणाचं इंटिग्रेशन आहे सेक एक्स आहे, सेक एक्स प्लस c. बघा इथं y इंटू सेक स्क्वेअर एक्स, बघा सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो टॅन एक्स इंटू सेक एक्स, तर त्याचं इंटिग्रेशन किती येईल सेक एक्स. मी तर लिहून देतो तुम्हाला काय तुमच्याकडं इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स इक्वल टू सेक एक्स. तर तुम्हाला असं जर नसेल समजत तर डी बाय dx ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स.
मग उलटं करा, सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन किती येईल, सेक एक्स. तर इथं बघा हा आला तुमच्याकडे काय, जनरल सोल्युशन. हे आहे प्लस सी जनरल सोल्युशन. पण तुम्हाला इनिशियल कंडिशन दिलेली आहे. इथं काय दिलेलं आहे इनिशियल कंडिशन, बघा इनिशियल कंडिशन क्वेश्चनमध्ये कसं दिलेलं आहे की y इक्वल टू 0 आणि x इक्वल टू π/3. मग आपल्याला पुट करायचं आहे, पुट y इक्वल टू 0 अँड x इक्वल टू π/3 इन इक्वेशन 1. आपण याला इक्वेशन नंबर 1 देऊया. जर इनिशियल कंडिशन दिला असेल तर जनरल सोल्युशनमध्ये त्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पुट करूया आता. काय तुमच्याकडं बघा इथं y ची व्हॅल्यू 0 आहे, 0 इंटू सेक स्क्वेअर π/3 इक्वल टू परत आता काय ना सेक π/3 प्लस सी. ठीक आहे. आता आपल्याला बघा इथं काय तुमच्याकडे हा टोटली आन्सर 0 झाला. राहिलं काय तुमच्याकडं सेक π/3 प्लस सी. तर तुम्हाला सी ची व्हॅल्यू काढायचं तर सी इक्वल टू काय ना हा सेक π/3 प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल मायनस सेक π/3. आता आपल्याला सेक π/3 ची व्हॅल्यू किती आहे बघा, किती आहे -2, म्हणजे किती आहे तुमच्याकडे 2. तर इथं व्हॅल्यू पुट करा सी इक्वल टू -2. सेक π/3 ची व्हॅल्यू 2 आहे, तर 2 तर आपल्याला काय इथं मायनस असलं मायनस, तर सी ची व्हॅल्यू किती आली -2. तर ही व्हॅल्यू पुट करा जनरल सोल्युशनमध्ये. तर काय तुमच्याकडं y इंटू सेक स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक एक्स इंटू आता सी ची व्हॅल्यू किती आहे -2. हे व्हॅल्यू पुट करा इज जनरल सोल्युशन. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय तुम्हाला काय दिलंय बघा, गिवन आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy/dx प्लस 2xy मायनस 1 इक्वल टू 0. बघा आता स्टँडर्ड फॉर्मसाठी काय पाहिजे आपल्याला, पहिलं बघा dy/dx प्लस py इक्वल टू q. हा तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म आहे. ओके. तर स्टँडर्ड फॉर्मसाठी बघा पहिलं तुमच्याकडे dy/dx आहे, पण त्याच्याबरोबर कोण आलाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हा स्टँडर्ड फॉर्म होईल का, नाही. का, कारण की तुमच्याकडे 1 प्लस एक्स स्क्वेअर नको आहे, फक्त काय पाहिजे आपल्याला dy/dx पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं, हे 1 प्लस एक्स स्क्वेअर नाही पाहिजे, तर आपण डिवाइड करणार, डिवायडेड 1 प्लस एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड. ठीक आहे. हे नाही पाहिजे. अजून काय बघा याच इक्वेशनला हा 2xy आहे, हा -1 जो आहे तो इकडे पाठवूया आपण. 1 प्लस एक्स स्क्वेअर dy/dx प्लस 2xy इक्वल टू 1. हा -1 इकडे आलो काय झाला +1. आता आपण काय केलं, डिवाइड केलंय 1 प्लस एक्स स्क्वेअरने. तर डिवाइड करा बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर dy/dx क्वेश्चन लिहून घेऊया पहिलं 2xy इक्वल टू 1. तर सगळ्या टर्मला मला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअर इथं पण डिवाइड केला आहे, नंतर 1 प्लस एक्स स्क्वेअर इथं पण डिवाइड केला आहे, आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर ईच अँड एव्हरी टर्मला आपण डिवाइड करतो. मग डिवाइड केल्यानंतर तुमच्याकडे काय झालं की हे कॅन्सल झालं. राहिलं काय तुमच्याकडं dy/dx प्लस आता इथं काय तुमच्याकडं 2x/1 प्लस एक्स स्क्वेअर. मी एक ॲट अ टाइम घेतो आणि इंटू वाय एकच आहे. हा वाय थोडा बाजूला घेतला, राहिलं कोणता पार्ट, एवढा पार्ट मी एकत्र घेतलाय, इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये कम्पेअर करा. तुमच्याकडे काय बघा स्टँडर्ड फॉर्म काय होता, dy/dx प्लस py इक्वल टू q. कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला इथं बघा काय तुमच्याकडे dy/dx आहे बरोबर, y ला y सोडून जो असेल तो असतो आपल्याकडे p. तर किती आला तुमच्याकडे 2x/1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि q किती आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण p ची व्हॅल्यू काढल्यानंतर काय करतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. if किती if e⁻∫ pdx. फक्त आता व्हॅल्यू पुट करूया, इंटिग्रेशन ऑफ p ची व्हॅल्यू किती आहे 2x/1 प्लस एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे. आता याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. बघा इंटिग्रेशन कसं काढणार, खालच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे का बघा, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणजे खालच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे. इथं बघा इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. मग जर खालच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर आपण याचं इंटिग्रेशन काय येतं, लॉग ऑफ खालचा फंक्शन कोण आहे 1/एक्स स्क्वेअर. मग इथून लॉग आणि निघून जाईल, राहिलं काय तुमच्याकडं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर.
ठीक आहे. आता इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स आल्यानंतर आपण काय करतो, जनरल सोल्युशन काय राहतो तुमच्याकडे, जनरल सोल्युशन. आपण भरपूर एक्झाम्पल घेतले, आता समजलंच असेल तुम्हाला. वाय इंटू इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स dx प्लस सी. तर वाय इंटू इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स किती आला आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल इंटिग्रेशन ऑफ. आता क्यूची व्हॅल्यू किती आहे, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे क्यूची व्हॅल्यू. आणि इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स किती आला आपल्याकडे, 1 प्लस एक्स स्क्वेअर dx प्लस सी. फक्त व्हॅल्यू पुट केले आपण या फॉर्म्युल्यात, तर काय राहिलं तुमच्याकडे, वाय इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, राहिलं तुमच्याकडे 1 इंटू dx. वाय इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 1चं इंटिग्रेशन राहतो प्लस सी, 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. आता हा झाला तुमच्याकडं जनरल सोल्युशन, इज अ जनरल सोल्युशन. ठीक आहे. असेच आपल्याला सेम क्वेश्चन आहे, एक लास्ट क्वेश्चन घेतो मी. आता बघा या क्वेश्चनमध्ये पण काय दिलं तुम्हाला, cos स्क्वेअर एक्स dy/dx प्लस वाय इक्वल टू tan x. सेम आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, इथं dy/dx आपल्याला सेपरेट पाहिजे होता, हा नको आहे पाहिजे, तर आपण काय करणार, पहिले डिवाइड करून घेणार. मी फास्ट करतो आता, हा डिवायडेड बाय cos स्क्वेअर एक्स ऑन बोथ साईड. काय केलं मी, कारण मला dy/dx सेपरेट पाहिजे होता, तो प्रॉब्लेम करतो, जो प्रॉब्लेम करतो तो डिवाइडला घेतला. तर काय तुझ्या cos स्क्वेअर एक्स dy/dx प्लस वाय इक्वल टू tan x. आता मी काय कशाने डिवाइड केलं आहे, cos स्क्वेअर एक्सनी, तर डिवाइड करा cos स्क्वेअर एक्स ईच्या नेवरी टर्मला cos स्क्वेअर एक्स आणि इथं पण cos स्क्वेअर एक्स. चला ठीक आहे. आता आपण कॅन्सल करूया, काय काय हा कॅन्सल झाला इथला. तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय होता, dy/dx प्लस पी इंटू वाय इक्वल टू क्यू. आता मला पी आणि क्यूची व्हॅल्यू काढायची आहे बघा. इथं पीची व्हॅल्यू कशी निघेल बघा, dy/dx ला dy/dx, नंतर वायला वाय, उरलेला कोण आहे 1/cos स्क्वेअर एक्स, नंतर क्यू इक्वल टू, तर क्यू इक्वल टू किती आलं तुमच्याकडं, tan x अपॉन cos स्क्वेअर एक्स. चला पी आणि क्यूची व्हॅल्यू भेटलेली. आता आपल्याकडं आपण काय काढतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. बघा पीची व्हॅल्यू भेटल्यानंतर काय, ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पीची व्हॅल्यू किती आहे, 1/cos स्क्वेअर एक्स dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/cos. मागच्या लेक्चरला पाहिलं 1/cos म्हणजे काय, sec स्क्वेअर एक्स dx. आणि sec स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन किती येतं, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू, बघा sec स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन किती येतं, tan x. काय तो tan x. हा झाला तुमच्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. बघा इथं लिहून देतो मी. सपोज आपण dy/dx ऑफ sec स्क्वेअर एक्स इक्वल टू काय येतो, tan x येतो. तर बघा इथं dy/dx ऑफ tan x किती येतोय तुमच्याकडं, tan x इक्वल टू sec स्क्वेअर एक्स. तर उलटं करा फक्त, इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर एक्स dx इक्वल टू काय आलं पाहिजे, tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह जर sec स्क्वेअर असेल तर sec स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती येतो, tan x. ठीक आहे. आता आपल्याकडे आलं, आपल्याकडे आता इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स आला. जनरल सोल्युशन काय आहे तुमच्याकडं, जनरल सोल्युशन इक्वल टू y इंटू इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स dx प्लस सी. तर व्हॅल्यू पुट करूया आपण आता. y इंटू इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स किती आला, ई रेस टू tan x इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यूची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, tan x अपॉन cos स्क्वेअर एक्स इंटू इंटिग्रेटिव्ह फॅक्टर्स किती आला आपल्याकडं, tan x dx ई रेस टू tan x dx प्लस सी. आता आपण काय करणार आहे इथं बघा, इथं काय करणार आहे आता आपल्या बघा, इंटिग्रेशन ऑफ tan x आहे, tan x 1/cos स्क्वेअर एक्स म्हणजे काय, आता पहिला आपण sec स्क्वेअर एक्स, 1/cos स्क्वेअर एक्स म्हणजे काय, ई रेस टू परत tan x इंटू dx प्लस सी. आता आपल्याला हे सॉल्व्ह होणार नाही आहे इंटिग्रेशनमध्ये, तर हे सॉल्व्ह होणार नाही, तर आपण काय करणार बघा, हे सॉल्व्ह होत नाही आहे, tan x इंटू sec स्क्वेअर एक्स ई रेस टू tan x. तर आपल्याकडे मेथड आहे इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्याची, काय आहे ती, सबट्युशन मेथड. तर आपण सबट्युशन मेथडनी सॉल्व्ह करणार, बाय सबट्युशन मेथड. पुट tan x इक्वल टू काय पुट केलं मी, tan x इक्वल टू टी पुट केला. काय केला, टी. आता सबट्युशन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तर कसं करणार आपण बघा, tan x जर टी असेल तर tan x चा डेरिव्हेटिव्ह किती, sec स्क्वेअर एक्स आणि x चा डेरिव्हेटिव्ह dx इक्वल टू पर टी चा डेरिव्हेटिव्ह किती, dt. बघा ही सबट्युशन मेथड आहे. परत समजून सांगतो की आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह होत नाही, तर आपण ई रेस टू
हे tan x आहे ना, tan x ची व्हॅल्यू पुट केली t, तर tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x आणि x चा डेरिव्हेटिव्ह dx, परत t चा डेरिव्हेटिव्ह dt, कारण इथं कोणी सेपरेट विथ रिस्पेक्ट टू नाही. मग आपल्याकडे काय काय व्हॅल्यू आल्या बघा. हे पूर्णपणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, t मध्ये कन्वर्ट करायचं. बघा tan x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती, t आहे. tan x ची व्हॅल्यू किती आहे, t पुट आहे. परत sec स्क्वेअर x इंटू dx, बघा sec स्क्वेअर x इंटू dx व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, dt. म्हणजे टोटली आपल्याकडे काय जाईल तुमच्याकडे सबस्टिट्यूशन मेथडने हे सॉल्व्ह होऊन जाईल. y इंटू ई रेस टू tan x, इकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. इंटिग्रेशन ऑफ, बघा tan x व्हॅल्यू किती आहे t, नंतर ई रेस टू tan x व्हॅल्यू किती आहे परत t. बघा काय केलं मी, tan x व्हॅल्यू t आहे, जिथं तिथं tan x आहे तिथं t पुट केला. नंतर sec स्क्वेअर x इंटू dx व्हॅल्यू किती आहे, sec स्क्वेअर इंटू dx व्हॅल्यू dt प्लस c. आता फक्त आपल्याला हे इंटिग्रेशन काढायचं आहे. बघा इंटिग्रेशनमध्ये u इंटू v रूल अप्लाय केला आपण, तर कसं इंटिग्रेशन काढतो आपण, u ॲज इट इज राहतो, इंटिग्रेशन ऑफ v सेकंड मायनस, आता होल ब्रॅकेटमध्ये काय तुमच्याकडं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे पहिला u, नंतर ते सेम इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx, आणि जो आन्सर येईल परत त्याचा विथ रिस्पेक्ट टू dx. म्हणजे आपण हे या पद्धतीने इंटिग्रेशन काढतो. कसं बघा, पहिला आणि दुसरा दोन फंक्शन आहे, पहिला ॲज इट इज ठेवायचा इंटिग्रेशनमध्ये, सेकंडचा इंटिग्रेशन मायनस. आता होल इंटिग्रेशन आहे, आता ब्रॅकेटमध्ये काय घेतलं मी, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचा इंटिग्रेशन इंटू dx. तर करूया आपण याचा, हा पहिला आहे तुमच्याकडे u आणि हा आहे सेकंड v, त्याचं इंटिग्रेशन बघा y इंटू ई रेस टू tan x इकडची बाजू. आता काढूया आपण इंटिग्रेशन, बघा t ॲज इट इज, आपल्याकडे पहिला ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू t, बघा सेकंडचा इंटिग्रेशन मायनस होल इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये, बघा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, बघा t चा डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ कोण, सॉरी आता t मध्ये येईल विथ रिस्पेक्ट टू t. तर काय तुमच्याकडं, तर t चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट करतो मी इथं, तर डायरेक्ट t चा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडे, बघा पहिलं कोण आहे u चा डेरिव्हेटिव्ह, t चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू, परत सेकंडचा इंटिग्रेशन v चा इंटिग्रेशन किती, ई रेस टू t इंटू dt. आता हे t मध्ये येतं काय तुमच्याकडे, सगळं t मध्ये आन्सर येईल. मी x मध्ये घेतला होता कारण की विथ रिस्पेक्ट टू x असेल, तर आता t मध्ये आहे तर t. आता सॉल्व्ह करूया, t इंटू ई रेस टू टीचं इंटिग्रेशन किती, बघा इथं ई रेस टू टी मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू ई रेस टू ई रेस टू टी इंटू डी टी. परत फक्त इथं बघा आता व्हॅल्यू टी इंटू ई रेस टू टी मायनस ई रेस टू टीचं इंटिग्रेशन किती, परत ई रेस टू टी डी टी प्लस सी आणि प्लस सी. ठीक आहे, आता हे आलं तुमच्याकडे वाय इंटू ई रेस टू टॅन एक्स. तर आता बघा टीची व्हॅल्यू परत पुट करून देऊया आपण, पुट टी इक्वल टू टॅन एक्स. मग आपल्याकडे जनरल सोल्युशन येऊन जाईल. ठीक आहे, आपण सबस्टिट्यूशनने आपल्याकडे निघत नव्हता म्हणून आपण सबस्टिट्यूट केलं. आता बघा वाय इंटू ई रेस टू टॅन एक्स इक्वल टू टीची व्हॅल्यू किती आहे टॅन एक्स, परत ई रेस टू टीची व्हॅल्यू किती आहे टॅन एक्स मायनस ई रेस टू टीची व्हॅल्यू किती आहे टॅन एक्स सॉरी आणि प्लस सी. हे झालं तुमच्याकडे काय इज अ जनरल सोल्युशन. ठीक आहे, सेम तुम्ही या क्वेश्चनचं पण करू शकता. बघा इथे हिंद सांगतो फास्टली मी तुमच्याकडं, हा डी वाय बाय डी एक्स आहे, तर इथून पी ची व्हॅल्यू किती, हा वाय सोडून पी किती आला तुमच्याकडे 2 साइन एक्स आहे. ठीक आहे, आणि नंतर इथं तुमच्याकडे क्यू किती आहे साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे. परत सेम इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती असेल तुमच्याकडे ई रेस टू पी डी एक्स इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू साइन एक्स. बघा पीची व्हॅल्यू पुट केली मी, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2 इंटू, आता बघा साइनचा इंटिग्रेशन किती येतो मायनस कॉस एक्स असतो, तर तुमच्याकडे ई रेस टू मायनस 2 कॉस एक्स. हे काय झालं तुमच्याकडं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. हे जनरल सोल्युशनमध्ये पुट करा, इंटिग्रेटिंग फॅक्टर्स तुम्हाला भेटून जाईल. सेम क्वेश्चन पुढचे पण असतील. ठीक आहे, संपले इथं क्वेश्चन. या क्वेश्चनला पण तुम्ही व्हॅल्यू पुट करा आणि सोल्युशन काढा. ठीक आहे, बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, दुसरा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आणि लाईक करायला पैसे लागत नाही. आणि थर्ड जो आहे तुमच्या फ्रेंड्सला, जे तुमचे फ्रेंड्स आहेत BSc ला जळगाव विद्यापीठात कुठेही असेल तरी तुम्ही त्याला शेअर करायला विसरू नका. थँक्यू.